मित्रांनो ताई आले, ताई रडते. या ताईचं म्हणणं असं आहे की बाबा भावड्या, प्रत्येक वेळा आलं की मी तुझ्याकडे येते, आई बाप्पाची आठवण येते. आई बाप पहिल्यासारखं मनसोक्त बोलत नाही तर काय नाही. म्हणलं तुझ्या बापाचा घर येते म्हणायचं, जायचं. भीती कोणाला, तू भीती कोणाला, भीचं काय कारण आहे. दाखवतो ताई आली. आता आलती कशाला, हॉस्पिटलला आलती. मग आईला हिथनं खवळून लावलं होतं, जा म्हणलं होतं हॉस्पिटलला, तिच्या सोबत जा म्हणलं होतं. मी पण गेलतो दुपारी. तिथलं काय तुम्हाला सांगतो, दाखवलं काय नाही. मी काय व्हिडिओ तसलं काय घेत नाही तिकडलं. आता घरी आली म्हणून व्हिडिओ घेतो. तुम्हाला माहिती आहे बाकी गोष्टी काय सांगायच्या गरज नाही. बाकी सर्व यूट्यूब फॅमिली रेग्युलर व्हिडिओ बघतात, ते बघू आपण. होय का, बघा इकडं आली. हो आली, चल इकडं. कुठे गेली, ये. काय केलं प्रियंका, काय हे केलंय. होय, काय केलं तो. हे शेंगा उकडल्या होत्या बघा. हे शेंगा कुकरला टिचून शेंगा फिंगा दोघी भाऊ जाईन काय म्हणतात ते नंदन चांगलं दणका चालू केलं हो का. असे शेंगा आणल्या होत्या. शेंगा हे अजून उकड आणि दपाटी कर, काय दपाटी कर आणि ही कर. दही हाय की बेकरी आणि त्याला काय डेअरी लगेच. आणि आता प्रियंका मग मी ताईला सोडवायला चाललो या. काय ही मसाला काय कर, ओके बघ, ही 21 किलो मसाला काय कर, समजा पुड्याने भर. आणि ही 4 किलो 2-2 किलोचं मोठी कॅरी बॅग लाव. आणि ह्याला सिंगल कॅरी बॅग लाव. आणि ह्याला काय कर, हे ह्याला वेगळं कर. हे समजा ऑर्डर मला संध्याकाळी द्यायची. काय ॲड्रेस पिड्रेस, हा समजा ॲड्रेस पिड्रेस लिहून घेतलेलं. महत्वाचा विषय बोलायचा मित्रांनो, महत्वाचा विषय तर बोलायचाच आहे. आता काय होतं इकडं समजा लिहून ठेवून ॲड्रेस घेतला. जवळजवळ आपल्या आजच्या आहेत 28 किलो ऑर्डर आहे. समजा हे स्टिकर वगैरे संध्याकाळ लावायचं. ज्यांनी कुणी मसाला अजून ऑर्डर केला नसेल त्यांनी ऑर्डर करा, कारण ताजा फ्रेश मसाला आहे साहेब फॅमिलीचा आपला. जर नाही आवडला तर रिटर्न घेतो. 700 रुपये किलो. 9021400050 या नंबरात ऑर्डर करायचे होतं. इकडं पण मसाला आहे आपला, हे बघू शकता तुम्ही. हे बघा, हे आपला मसाला आहे. ही पूर्णपणे ही वेगळा माल आहे, कळलं का. ही आतमध्ये ठेवत असतो, वास जातो सुगंध म्हणून आतमध्ये ठेवला आपण बघितला. तर इकडं आहे ताई. तर मी ताईला काय म्हणतो, हा तर भीती, तू भीती कशाला, भीती का तू, काय गरज आहे. सरळ तुला सांगतो, कोणी बोलू नाही बोलू, काय कोण जाणाऱ्याला कारण लागतंय, थांबणाऱ्याला कारण लागत नाही. महत्वाची ही गोष्ट या ध्यानात ठेव. हा कोणाला तुला सांगतो 4-4 भाऊ असतात, कोणाला भाऊच नसतो, कोणाला भाऊच 2 असतात, कोणाला एकच असतो, कोणाला आईबाप पण नसतात, कोणाला बहीण पण. त्यांनी कसं जगायचं, काय करायचं. तुला काय एवढं वाईट वाटून घ्यायचं आहे की एक भाऊ खंबीर आहे इथं 24 तास दरवाजा उघडा आहे, बायको सेवेसाठी आहे. वय काय सेवेला आहे का, ये इकडं. नाही बाबा, सेवा कशाला, डोकं चोळत ती म्हणे माझं तुम्हाला सांग, काल तिला सलाईन लावून आणलं. तिला कुठं डोकं चोळायला होतं. हो ग. बस ये. तर मी काय म्हणतो, कुठं काय कुठे गेले होय, काय म्हणते ताईला, काय म्हणते सोडवा, काय म्हणली, राव म्हणते होय. हा मग काय म्हणते, राहायचं नको म्हणतात, काम चालू आहे घरी. होय, कशाचं काम चालू आहे तिकडं. बाथरूमचं काम चालू आहे. ते आतमध्ये बाथरूम बांधते ते. आता उन्हा पावसाळा लागलाय, चिकचिक असते, राणा वाना तुम्हाला माहिती आहे वस्ती कसं असतं, चिखल पाऊस पाणी इचू काट्याचं बाहेर रातच्याला लांबकं फिमकं निघते. तर त्यामुळं आपलं हे केलं. तिने आलते हॉस्पिटलला सकाळी आलती. तर सकाळी गेल्यानंतर कोण आलतं सोबत तुला, आई आलती, कोण कोण आलतं तुम्ही. आम्ही सागर स्वीटी बरं ठीक आहे. ही हॉस्पिटलला आलती, ती गेलती दुपारी. सकाळी 11ला आलती, मला कॉल केला. भावड्या म्हणली मला तुला सांगते हॉस्पिटलमध्ये आली मी आणि 4 चाकीत मला उचमळ होतं, मला जायचंय म्हणली पाडदिसनं. आणि नाही तिथलं काम झाल्यावर जायचं पण मला गाडीत उचमळतंय म्हणली. भावड्या तर तू यायला पाहिजे मला स्कूटी सोडव. येतो म्हणलं, ह्याच्यासाठी मी कस्टमर थांबवतोय करतोय. आता दुपारी मित्रांना मी म्हणलंय की बाबा बहीण आली म्हणजे चालू सोडवायला. म्हणतात तू अजून ह्याच चौकात त्या चौकात दिसतोय, 4 वाजल्या. परत म्हणलं चाललो ही म्हणली ये लवकर. परत म्हणलं 2ला चाललो. परत 3ला चौकात. अरे म्हणली तू इथंच आहे अजून. परत चाललो म्हणली तुम्हाला सांगतो म्हणली 5ला पण सोमा तू त्या चौकात दिसला खालच्या. अरे कसला बहिणीला नक्की मी खोटं बोलतोय काहीच कळा ना. कारण नाही काय
ही वाजल्यात किती 5:45 वाजल्या हो, पाहुणे सहा. सांगा घरी जायला लय कसं करा उशीर आता होईल. शाळा सुटल्या राधू ओमडाच्या शाळा सुटल्या आता शाळेचा वखत झाला आता ह्या चौकात दिसलं मला हानत्यानच म्हणते तू मार्केट थांबवतोय नाही, कस्टमर विषय काय झाला? कस्टमर एवढी आलेली तुम्हाला सांगतो मी थांबतोय मित्रांनो तू ती हँडल कर तू ती हँडल कर तू ती इकडे हँडल कर 5-6 जणांना कामाला लावलंय मी म्हणलं मला काम आहे मी चालू हेच दिसतो या आता काय कर आणि हिला तुम्हाला सांगतो म्हणलंय मी काय आता आली ना तू हक्काने वरच्या घरी जायचं तुम्हाला सांगतो जायचं बाप आहे तिथं वडील आज आली, आपण आपणची गाठ घेऊन आली. गाठ घ्यायची बोलायचं आईची गाठ घ्यायची बोलायचं कोणी घरी नाही बोलू गेले, बाहेर होता बोलू नाही बोलू चौकात होता जायचं आई बापासाठी जायचं तिथं आई बापा मग कोणी उघड ठेवलं दार तर हाय आपल्याला दारात एंट्री पाऊल टाकू नको म्हणलं दारात कशाला जायचंय बाहेर होता आपण इकडे चौकात आपणची गाठ तिकडे घेऊन घेतलं आली. हा का हा. बरं ठीक आहे बरं मग इकडे यायचं टेन्शन घ्यायचं नाही काय ग तू का रडते तुला काय झालं भीती का तू दाखव हात भीती का तू होय का? तुला बिहा काय झालं हा तर लटलट कापते लटलट कापते गोळ्या खाल्ल्या का काय खायचं ती मला बायको मला म्हणली मला ओ ढवळ लागलं मला म्हणली शेंगाच खाऊ वाटायला लागल्यात म्हणली म्हणली मला शेंगा खाऊ वाटायला पट्ट्याने तुला सांगतो अख्खे बारामध्ये हुडकून काढले एक बया शेतकरी बसला होता शेंगा पिकअप मध्ये अशा वाल्या बहिमवा शेंगा तुला सांगतो 150 रुपये किलो 3 किलो घेऊन आलो घुंगरा शेंगा आल्या त्याला खंडीवर माती असं पाण्याने धुतलं मी हा. तेव्हा निघली माती होय गो थांब ग एक राडा झालाय काय झालं? 100 रुपयाच्या 3 किलो शेंगा 100 रुपयाचे किलो 100 रुपयाच्या 1.5 किलो तर मी 200 रुपये सोडायला पाहिजे मी सोडल्या त्या बाईला 300 रुपये 100 रुपयाला किलो भेटतात 3 किलो शेंगाचा 100 रुपयाला घेतल्या 70 रुपये किलो येतं 100 रुपयाला 1.5 किलो 100 रुपयाला 1.5 किलो तर तू घेतल्या 3 किलो 200 रुपयाच्या हा. मी सोडल्या तिला 300 रुपये मग 100 रुपये गेले जास्त. 100 रुपये तिच्याकडे जाऊन तिला सांगायला लागेल हे आता आठवलं मित्रांनो हे असं होतं बघितलं लय अवघड आहे मला. हा तिला सांगायचं सांग आता दाखवणार की तिला की बाबा मॅडम मी तुमच्याकडून 2 किलो हे असं काय होतंय बघितलं आईला सगळ्यांना गडबडीत काय बरं असू दे चला तर आता मी चालू आहे ताईला सोडवायला तिला सांगितलंय लय लोड घेऊ नको काय नाही जरी मोठा भाऊ आहे मी घेऊ नको म्हणायला तुम्हाला सांगतो माझं समधेकडे लक्ष असतं पांड्या काय करतोय पूजा काय करते आप्पा आई काय करते हिचं काय चालू आहे दाजी काय करते ते समध्यांकडे लक्ष असतं या दाखवायचं नाही नारड्याला त्याच्याकडे पण लक्ष ठेवू जरा त्याला खवळून. कुठे गेलाय ते का हा? त्याला हाणावं. बाचा गेलाय फिरायला पण त्याच्याकडे पण लक्ष ठेवू जरा अगं त्याला त्याचं तर असंच काय मोकळं तुला सांग सोडू काय नको. काय कळा नाही आता खवळत कसं जा जरा आजकाल ताई पोरांना येतात राग हा तेवढा आहे. इथं बायक आहे का नाही तर भाचन मामान तुला सांग कोण कोणाचं इथं भाऊ सक व्हायला झालं बहिणीपासून तुला सांगतो बोलून कोणाचं मन दुखवायचं नाही चढ ज्याचं मोडन त्या पण मी गळ्यात पडन कोणाचं मन दुखवलंय का बोलून कुणाला ज्याचं शब्दाने बोलली होईल का त्याचं मन दुखलं गळ्यात असं? पडन ज्याला त्याला होय. आपला परपंच कळतो आपलं जीवन कसं मन जगायचं दुखायला. कारण की पोळल्यावर आपल्याला सण करा आम्ही काय म्हणणार बिस्किट पुडा घेऊन काळजी घे कळलं का बाकी त्यांना सांभाळायचं बाकीच्या गोष्टी आपापल्या संभूला पण कळलं पाहिजे आपलं आपण आता काय करायचं काय आता ती काय बारका दाढी मिशी नाही, फुटली का आता करतोय सगळं व्यवस्थित, बाकीचं काय आहे की चुकीचं लक्ष? नाही काय करत तरी लक्ष- पण लक्ष ठेव म्हणलं र लक्ष आहे ते चुकीचं आता. नाही काय करत ते सगळं सांगून बोलून करतो सगळं बोलायला गेल्यावर राग येतात म्हणून आपण कोणाचं बोलायचं नाही म्हण कारण आपण इकडं वाहिलं माझी फॅमिली तुला माहिती ना तू आण आपलं शेवट तुला सांगतो डोक्यावर बरपण तोंडात साखर ठेवून चालायचं तुझं चांग भलं जायचं बघा ह्या गोष्टी चालायचं कळायला लागलं. हा हे बायकोनी शिकवलं मला रातच्या 2ला बघितलं बरं ठीक आहे चला आता मी चाललो आहे ताईला सोडवायला आता वापस येऊन मला हा मसाला दिसतोय हा काळा मसाला हा हे कला हे पूर्ण मसाला मला आजच्या ऑर्डर इथे आजच्या आलेल्या लवकर ये. 23 किलो 8 वाजता या. बरं चला निघायचं का हा, निघायचं. हं? हसती बघितलं का काहीतरी सांगायचंय ते बोलायचंय तुला काय युट्यूब फॅमिली रडती का भीती का आली आज लवकर आले राहतो तुझ्यासाठी जायचं थांबलेले मग आल्यापासून 2-3 वेळा म्हणलं, शाळेतून राधा आली. कधी यायची तुला काय माहिती मी आली म्हणून मोबाईल चार्जिंगला लावलाय मी
तू तिकडं नाही आवाज आला तिला. नाही ते मला चप्पल पण दिसले मोबाईल पण. होय बर बर ठीक आहे. चला राधू पण आली शाळेतून. आता मी पडली गाठ म्हणलं किती हुका चुका आता. तू का लगेच जाणार? कुठं? का? सोनोग्राफी करा. चला निघतो मित्रांनो.